तर या ठिकाणी प्रताप सरनाईक आणि गुणरत्न सदावर्ते यांची भेट झाली। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि याचं काम कशा पद्धतीत केलेलं आहे हे पहिल्यांदा आपण पाहू शकतो की पाण्याची झळ मारलेली आहे आणि ओलं दिवाळ जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। सोबतच इथलं संपूर्ण दिवाळीची जे दिवाळ आहे त्यांची अवस्था आपण बघू शकतो। फॅन सीलिंग संपूर्ण कशा पद्धतीने हे काम केलेलं आहे तर आपण पाहू शकतो। नवीन नसून हे जुनंच काम आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा वर्णा परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक यांनी स्वतः याची आता पाहणी केलेली आहे आणि उद्घाटनासाठी ते आलेले आहेत। स्वतः ते नाराज असल्याचं पाहायला मिळतात। सर काय सांगाल, नवीन उद्घाटन तुम्ही करा? तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी फार चुकीच्या गोष्टीनं या ठिकाणी हे कार्यालय चालू असताना सुद्धा म्हणजे तयार असताना सुद्धा त्याचं अजूनपर्यंत चालू केलं नव्हतं। हे कार्यालय तयार होऊन 6 ते 8 महिने झाले आणि चांगलं असताना त्या ठिकाणी चालू करायला पाहिजे तर कोणाची वाट बघत होते हे मलाही कळलं नाही। मी त्यांना विचारलं की बाबा अजून कोणाला म्हणजे ट्रम्पना वगैरे काय उद्घाटनाला बोलवायचं होतं का, त्यामुळे थांबलं की काय, असा मला प्रश्न पडलेला आहे। आमच्या अधिकाऱ्यांची म्हणजे बोलू नये पण अतिशय कामामध्ये कुचराई केल्यामुळे हे असं घडलंय। बाजूला रेस्टरूम आहे ते पण तयार आहे असं म्हणतात, एसी रेस्टरूम आहे पण सर्वसामान्य प्रवाशांना ते वापरायला मिळत नाही किंवा आमच्या कर्मचारी अधिकारी वर्गाला वापरायला मिळत नाही। फार चुकीच्या गोष्टी आमच्या काही लोकांच्या माध्यमातून होत आहेत। मी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडनं खुलासा आजच मागून घेतोय आणि तो खुलासा जर योग्य नसेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। परंतु अशा गोष्टी मात्र घडता कामा नये। सर्वसामान्य प्रवाशाला सर्व्हिस देण्यासाठी सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाची निर्मिती झाली असताना अध्यक्ष या कार्यालयामध्ये दर महिना 15 दिवसांमध्ये येत असताना एमडी रोज या ठिकाणी हजर असताना सुद्धा अशा प्रकारची कुचराई आमच्या लोकांकडून होत असेल तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। पण एवढा वेळ 6 ते 7 महिने लागतायत आणि अशा पद्धतीचं काम आपल्याला दिसतंय। स्वतः तुम्ही मंत्री करतात, मला तेच आश्चर्य वाटतंय की जे आमचे श्रीरंग बर्गे आहेत त्यांनी मला सकाळी आल्यानंतर कळलं की साहेब हे तयार आहे आरक्षण केंद्र, परंतु त्या ठिकाणी त्याचा वापर केला जात नाही। रेस्टरूम तयार आहे त्याचा वापर केला जात नाही। म्हणजे आम्हाला बाहेरच्या लोकांकडनं युनियनच्या नेत्यांकडनं आम्हाला त्याची माहिती मिळते। हे दुर्दैव आहे। म्हणजे कुठेतरी आमची लोक किंवा आमच्या अधिकारी कर्मचारी वगैरे कमी पडत असेल त्याचं हे द्योतक आहे। एसटी बँक मध्ये जो राडा झाला सदावर्ते आणि शिंदेचे ते संचालक होते, आज कोणा नसतं ते एसटी महामंडळाचे शिंदे आणि सदावर्ते वगैरे असं काही नाही। सदावर्ते शिंदे एकच आहे। ते काहीतरी जे 18-19 लोक आहेत त्यांनी गोंधळ त्या ठिकाणी केला, परंतु एसटी महामंडळाच्या पवित्र कार्यालयामध्ये ज्यांनी काल गोंधळ केला असेल मी स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत एमडीला, जे कोणी असेल हे शेवटी आमचे कर्मचारी आहेत। हे सदावर्ते आणि शिंदेचे बॅनर कोणी लावत असेल तर ते बिलकुल प्रताप सरनाईक खपवून घेणार नाही आणि असं काही नाही। शिंदे आणि सदावर्ते वगैरे वादविवाद वगैरे या ठिकाणी काही नाही आहे। त्या आपापसामध्ये त्यांच्या काही अंतर्गत चढाओढीतनं तो कालचा प्रकार घडलेला आहे आणि अशा प्रकार करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल। निश्चितच पण सर आज बैठक झाली, या बैठकीमध्ये काय ठोस निर्णय घेतले? अनेक निर्णय झाले त्याची माहिती आमचे एमडी तुम्हाला देतील। निश्चितच गुणरत्न सदावर्ते देखील आहेत। सर तुम्ही आज या उद्घाटनासाठी देखील आलेला आहात। अडचणीचं घोषणा दिल्या लक्षात ठेवा, मी एक मराठा लाख मराठा एक अशा पद्धतीच्या घोषणा या कार्यक्रमात आता हे मोठे राष्ट्रीय नेते आहेत। राम मंदिरच्या उभारणीमध्ये त्यांचा फार मोठा आणि महत्वाचा भाग होता, त्यामुळे ते रात्री झोपताना सुद्धा एक मराठा लाख मराठा बोलतात, जय श्रीरामच्या घोषणा करतात, जय भीमच्या घोषणा करतात। त्यामुळे एक सर्वसामान्य लोकशाही मानणारा माणूस आहे, त्यांच्याकडनं जर अशा घोषणा होत असेल तर त्यांचं स्वागत करायला पाहिजे। सदावर्तेजी प्रताप जे बोललेत ना ते प्रताप अगदी योग्य बोलतात। प्रताप आहे। राडा झाला त्या प्रकरणात काय सांगाल? आपण पाहतोय की जो एसटी बँक प्रकरणामध्ये जो राडा झाला आणि त्यामध्ये आता निश्चितच एक बैठक पार पडलेली आहे आणि जी लोक या राडा दरम्यान उपस्थित होते, जे संचालक असतील किंवा मग जे काही पदावरती असलेली लोक असतील त्यांच्यावरती निश्चितच कारवाई केली जाणार आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते या ठिकाणी आता प्रताप सरनाईक यांनी दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।